नमस्कार मित्रांनो, मी अनिता झांबरे, GMI कन्या शाळा. आज आपण 10वीचं शास्त्र 2 मधलं 6वं प्रकरण प्राण्यांचे वर्गीकरण याच्यातला आज आपण पहिलाच मुद्दा घेणार आहोत, ते म्हणजे प्राणी वर्गीकरणाचा इतिहास. बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रकरण घेतलं आहे प्राण्यांचं वर्गीकरण. आता तुम्हाला असं वाटेल की काय प्राण्यांचं वर्गीकरण. मागच्या इयत्तांमध्ये तुम्ही शिकला आहात की आपल्या आजूबाजूला प्राणी असतात, वनस्पती असतात. काही प्राणी खूप लहान असतात, काही एकदम महाकाय असतात, काही इतके सूक्ष्म असतात की साध्या डोळ्यांनी सुद्धा दिसत नाही, त्याच्यासाठी मायक्रोस्कोपचा उपयोग करावा लागतो. काही प्राणी असतात त्यांना ते पाण्यात राहतात, काहींना शेपटी असते, काही प्राण्यांवर पिसे असतात. असे वेगवेगळे प्राणी असतात, या प्राण्यांमध्ये विविधता असते. मग हे सर्व प्राणी यांचा आपण अभ्यास केला पाहिजे. मग ह्या प्राण्यांचा अभ्यास करताना तुम्ही मागील इयत्तांमध्ये सुद्धा त्याचं वर्गीकरण पाहिलं आहे. पण ते कसं होतं, एकपेशीय, बहुपेशीय, नंतर ते आंतरजीवी आहेत का, परजीवी आहेत. आता याच्याही पेक्षा पुढचं वर्गीकरण आपण आता ह्या प्रकरणामध्ये बघणार आहोत. तर ह्याचा आपण पहिल्यांदा आधी इतिहास बघूया. तर ह्याच्यामध्ये आता त्याच्या अगोदर तुमच्या मनात एक प्रश्न येईल की हे वर्गीकरण कशाला करायचं, काय गरज आहे ह्या वर्गीकरणाची. मुलांनो, तुम्ही जर समजा किराणाच्या दुकानात गेला, तुम्ही बिस्किट मागितलं, शेजारच्या मुलांनी लवंगा मागितल्या, कोणी साबण मागितलं, तर दुकानदाराला तो खूप वेळ लावतो का, तो पटापट ज्याला पाहिजे त्या वस्तू काढून देतो. त्याने त्याच्या दुकानामध्ये साम्य, फरक अशा करून त्या वस्तू बरोबर ठेवलेल्या असतात आणि तुम्ही मागितल्याबरोबर ते तुम्हाला देतात. मग सजीवांच्या त्यांचे गुणधर्म, त्यांच्यामध्ये काय साम्य आहे, काय फरक आहे, याचा अभ्यास करून त्याचं जर वर्गीकरण केलं तर ते तुमच्या जास्त लक्षात राहील. ह्या सर्व गोष्टींचा वापर करून वर्गीकरण केलं आहे. तर वर्गीकरणाची अतिशय सोपी आणि साधी व्याख्या बघा. साम्य आणि फरकावर आधारित प्राण्यांचं गट आणि उपगट करणं म्हणजेच प्राण्यांचं वर्गीकरण होय. साम्य आणि फरकावर आधारित म्हणजे त्या प्राण्यांमध्ये साम्य काय आहे की त्यांना एका गटात करायचं, त्यांच्यामध्ये फरक काय आहे ते वेगळं, असं करून त्यांचं गट आणि उपगट केले जातात. आता आपण इतिहास बघूया. सगळ्यात पहिला जो शास्त्रज्ञ होता ना, ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल, त्याने काय केलं, पहिल्यांदा प्राण्यांचं वर्गीकरण केलं. त्याने काय केलं, त्या प्राण्याचा शरीराचा आकारमान कसं आहे, तो लहान आहे का मोठा आहे, नंतर त्याच्या काय सवयी आहे, आणि अधिवास म्हणजे ते प्राणी कुठं राहतात, पाण्यात राहतात का जमिनीवर राहतात की हवेत उडतात, या मुद्द्यांच्या आधारावर त्यानं वर्गीकरण केलं. आणि ह्याच वर्गीकरणाला कृत्रिम पद्धत असेही म्हणतात. पण आता बघा, विज्ञानात प्रगती होत जाते, नंतर त्याचे संदर्भ बदलत जातात, मग परत नवीन वर्गीकरणाची पद्धत आली आणि त्या नवीन पद्धतीला म्हणायचं नैसर्गिक पद्धत. आता जसं अरिस्टॉटलनी शरीराचा आकारमान, सवयी आणि अधिवास या मुद्द्यांवर वर्गीकरण केलं होतं, तसं या पद्धतीमध्ये प्राण्यांचा गुणधर्म म्हणजे शरीराविषयी त्याचे गुणधर्म, त्यांच्या पेशी, गुणसूत्र आणि जैव रासायनिक गुणधर्म याच्यावर वर्गीकरण केलं. मुलांनो, जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर अरिस्टॉटलने फक्त बाह्य गुणांवर वर्गीकरण केलं होतं, पण या पद्धतीमध्ये मात्र सजीवांच्या शरीररचनेच्या पेशी वगैरे गुणसूत्र या सर्वांचा वापर करून ही पद्धत काढली. परत वर्गीकरणाची पद्धत बदलली आणि ती उत्क्रांतीवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धत आली. याच्यामध्ये डोब्झान्स्की आणि मेयर यांनी या पद्धतीचा अवलंब केला. अशा ह्या वर्गीकरणाच्या
पद्धतींचा इतिहास आहे. मग हे वर्गीकरणच कशाला करायचं असं खूप मुलांच्या मनामध्ये प्रश्न येतो. मग आपण पुढचा मुद्दा घेणार आहोत, वर्गीकरणाचे फायदे. एक पहिला फायदा होतो की सर्व प्राण्यांचा आपल्याला अभ्यास करता येतो. दुसरं, एखाद्या गटातील एका प्राण्याचा आपण अभ्यास केला तर त्या गटातील सर्व प्राण्यांविषयी आपण माहिती सांगू शकतो. एकाचा जरी अभ्यास केला तरी सर्व प्राण्यांविषयी आपण सांगू शकतो. नंतर प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी आपल्याला माहिती मिळते. नंतर प्राण्यांना ओळखणे सोपे होते, अचूकता येते. आपण त्यांच्या वर्गीकरणाचे फायदे बघतो आहोत. इतर सजीवांशी असलेले त्यांचे नाते समजते. नंतर प्रत्येक प्राण्यांचा अधिवास, निसर्गातील नेमके त्यांचे स्थान समजते. बघा, या वर्गीकरणामुळे तो प्राणी कुठे राहतो, त्याचा अधिवास काय आहे, नंतर त्याचं स्थान नेमकं काय आहे हे सुद्धा आपल्याला कळतं. एवढे सर्व फायदे आपल्याला प्राण्याच्या वर्गीकरणामुळे मिळतात. विद्यार्थ्यांनो, आज आपण प्राण्यांचे वर्गीकरण हे प्रकरण पाहत आहोत. आत्ता आपण बघितलं प्राण्यांचा इतिहास. आता ह्या प्राण्यांचे 2 प्रकारात विभाजन होते. एक असतं समपृष्ठरज्जू आणि असमपृष्ठरज्जू. आता बघा, आधीच्या तुमच्या अभ्यासक्रमामध्ये इयत्तांमध्ये झालंय, ज्याला पाठीचा कणा असतो त्याला समपृष्ठरज्जू म्हणतात, ज्याला पाठीचा कणा नसतो त्याला असमपृष्ठरज्जू म्हणतात. पण याच्यामध्ये आज आपण थोडासा जास्त अभ्यास करणार आहोत. तर समपृष्ठरज्जू म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे पाठीचा कणा असतो. तर आपण ह्या 2 प्राण्यांचा अभ्यास तुलनात्मक करूया. तुम्हाला फरक स्पष्ट करायला येतो. हे समपृष्ठरज्जू आणि असमपृष्ठरज्जू. समपृष्ठरज्जूमध्ये आपण पाठीचा कणा म्हणायचो तर त्यालाच म्हणतात पुष्ठरज्जू असतो. नंतर कल्लाविदरे, श्वसनासाठी कल्लाविदरे, फुफ्फुसे असतात. चेतारज्जू कसा असतो, एकच असतो. कशामध्ये, समपृष्ठरज्जूमध्ये. चेतारज्जू एक पोकळ असतो आणि शरीराच्या पृष्ठबाजूस असतो. आणि हृदय शरीराच्या अधर बाजूस असते. आता तसंच अपृष्ठरज्जूमध्ये बघा, जसं इथे पृष्ठरज्जू असतो, अपृष्ठरज्जूमध्ये पृष्ठरज्जू नसतो. नंतर याच्यामध्ये ग्रसनीमध्ये कल्लाविदरे नसतात. याच्यामध्ये समपृष्ठरज्जूमध्ये कल्लाविदरे असतात, याच्यामध्ये कल्लाविदरे नसतात. नंतर चेतारज्जू हा युग्मांगी असतो आणि भरीव असतो, शरीराच्या अधर बाजूस असतो. आणि हृदय हे पृष्ठ बाजूस असते. अशा प्रकारे आपण समपृष्ठरज्जू आणि असमपृष्ठरज्जू यामध्ये फरक स्पष्ट करू शकतो. विद्यार्थ्यांनो, आपण प्राणी वर्गीकरणाचा इतिहास बघितला. आता आपण नवीन वर्गीकरणाची नवीन पद्धत बघणार आहोत. चला तर बघूया. प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धत, तिला म्हणायचं रॉबर्ट व्हिटाकरची पंचसृष्टी पद्धत. त्याच्यामध्ये त्यांनी 5 मुद्द्यांच्या आधाराने ही पंचसृष्टी पद्धत सांगितलेली आहे. तर ते 5 मुद्दे कोणते? तर पहिला मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे शरीराचे रचनात्मक संघटन. याच्यामध्ये सुद्धा त्यांनी 5 प्रकार सांगितले आहेत. एक जीवद्रव्य स्तर संघटन, पेशी स्तर संघटन, पेशी ऊती स्तर संघटन, ऊती अवयव स्तर संघटन आणि अवयव संस्था स्तर संघटन. नावं अवघड वाटतात पण समजायला सोपं आहे. जीवद्रव्य स्तर संघटन. आता तुम्हाला अमिबा माहिती असेल, एक पेशीय प्राणी. सर्व क्रिया फक्त एकाच पेशीच्या मार्फत होतात. अमिबाचा आकार बघा, पाहिजे तसा तो आपला आकार बदलत असतो. त्याच्यामध्ये असतं जीवद्रव्य आणि त्याच्या साह्याने, तो जीवद्रव्याच्या साह्याने आपला आकार बदलून सर्व क्रिया त्या प्राण्यामध्ये होत असतात. म्हणून त्याला म्हणायचं जीवद्रव्य स्तर संघटन एकपेशीय प्राण्यांमध्ये. आता बहुपेशीय प्राणी जर घेतले तर त्या बहुपेशीय प्राण्यांमध्ये अनेक पेशी असतात. मग समजा त्याच्यात ऊती झालेल्या नसतील
तर त्या पेशींचं संघटन पेशी स्तर संघटन प्रमाणे होतं, म्हणजे पेशींच्या साह्याने होतं. नंतरचा जो आहे पेशी ऊती स्तर संघटन. पण काही प्राण्यांच्या शरीरात काय असतं माहिती आहे का, पेशी एकत्र येऊन ऊती तयार होतात आणि ऊतींच्या साह्याने शरीरातील सर्व क्रिया पार पाडल्या जातात. म्हणून याला म्हणायचं पेशी ऊती स्तर. आणि ऊती अवयव स्तर संघटन. काही ऊती काय करतात, एकत्र येऊन ठराविक अवयव तयार करतात. पण हे जे अवयव तयार होतात हे पूर्ण अवयव नाही, ठराविक ऊती येऊनच होतात. म्हणून त्यांच्यामध्ये ऊती अवयव स्तर संघटन असते. या शरीराचं जे संघटन असतं ते ऊती अवयव स्तर संघटनेमार्फत होतं. आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे अवयव संस्था स्तर संघटन. बघा, विशिष्ट कार्यासाठी याचं उदाहरण आहे आपलीच मानवाचं शरीर. आपल्या शरीरामध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं तर विशिष्ट कार्य करण्यासाठी आपल्यामध्ये अनेक अवयव संस्था आहेत. म्हणजे पचन संस्था, उत्सर्जन संस्था, ह्या ज्या आहेत ठराविक अवयव येऊन ती कार्य पार पाडली जातात. आणि हे सगळं अवयव एकत्र येऊन अवयव संस्था स्तर संघटन तयार होतं. अशा प्रकारे शरीराचं रचनात्मक संघटन रॉबर्ट व्हिटाकर याने सांगितलं. नंतर त्याने आता दुसरा मुद्दा काय घेतला होता, शारीरिक सममिती. आता याच्यामध्ये 3 प्रकार सांगितले, एक असममित, अरीय आणि द्विपार्श्व. आता याच्यातलं जे द्विपार्श्व आहे, द्विपार्श्व म्हणजे आपण म्हणजे मानवाचं शरीर घेऊया. मी माझ्या बरोबर असा मधून जर अक्षक काढला तर माझ्या शरीराचे 2 भाग होतात. म्हणजे बरोबर मधून काढले तर ह्या बाजूला एक डोळा, कान, नाकाचा अर्धा भाग, एक हात, एक पाय, तसंच माझा अर्धा भाग म्हणजे 2 भाग एकमेकांशी तंतोतंत जुळतात, सारखेच असतात. म्हणून याला म्हणायचं द्विपार्श्व. आता हे दोन्ही याचं तुम्हाला सांगते. असममित म्हणजे अमिबा आणि अरीयचं उदाहरण आहे तारामासा. या प्रकारच्या शरीराबाबत असा कोणताही अक्ष नसतो की ज्यातून छेद घेतल्यास शरीर 2 समान भागात विभागले जाऊ शकते. बघा, अमिबा तुम्हाला माहिती आहे, त्याला ठराविक आकार नसतो, तो आकार सारखा बदलत असतो. मग कुठलाही मी एक अक्ष घेतला तरी 2 समान भाग होत नाही, त्याला म्हणायचं असममित. आता दुसरा आहे अरीय. या शरीराच्या बरोबर मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून छेद घेतल्यास 2 समान भाग पडतात. म्हणजे उदाहरणार्थ तारामासा. या प्राण्यांच्या शरीराबाबत मध्य अक्षातून जाणाऱ्या 5 वेगवेगळी प्रतले आहेत. या 5 वेगवेगळ्या पद्धतीने छेद घेतल्यास 2 समान भाग मिळू शकतात. बघा, जेव्हा मध्य अक्षातून जातं अशी वेगवेगळी प्रतले कोणत्याही बाजूने जरी याच्यामधून अक्ष गेला त्या प्रतलामधून तरीही त्याचे भाग होतात. आणि उदाहरण घेतलं तर तारामासा. द्विपार्श्वचं तर तुम्हाला मी सांगितलंय मानव. आणि आद्य स्तर, तिसरा जो मुद्दा त्यांनी सांगितला, आद्य स्तर म्हणजे जनन स्तर. याच्यामध्ये द्विस्तरीय आणि त्रिस्तरीय असे भाग आहेत. तर बहुपेशीय प्राण्यांच्या बाबत भ्रूणावस्थेतील वाढीच्या सुरुवातीच्या काळात आद्य स्तर तयार होतात. या आद्य स्तरापासूनच विविध ऊती तयार होतात आणि याचे 2च आद्य स्तर आणि अंतस्तर. काही प्राण्यांमध्ये 2च आद्य स्तर असतात किंवा अंतर्जनन स्तर तयार होतात. तर बहुतांश प्राण्यांमध्ये 3 आद्य स्तर असतात, म्हणून त्याला म्हणतात त्रिस्तरीय. बघा, परत एकदा बघूया. आद्य स्तर किंवा जनन स्तर, भ्रूणाच्या सुरुवातीपासून हे स्तर तयार होतात. याच्यामध्ये 2 स्तर असतील तर द्वितीय स्तर म्हणायचं, 3 स्तर असतील तर तृतीय स्तर म्हणायचं. असे 3 मुद्दे त्यांनी सांगितले. आणि चौथा मुद्दा आहे देहगुहा. अतिशय छान मुद्दा आहे हा. शरीर आणि आतील अवयव
या दरम्यान असलेल्या पोकळीला देहगुहा म्हणतात. बघा, शरीर आणि त्याच्यामधलं अवयव ह्या दोघांमध्ये अशी एक पोकळी असते, म्हणजे मोकळी जागा असते. पोकळी म्हणजे काय? मोकळी जागा असते. तिला म्हणायचं देहगुहा. आता ही जी देहगुहा आहे ती काही प्राण्यांमध्ये म्हणजे वलयी प्राणी संघ या प्राण्यांच्या शरीरात आढळते. वलयी म्हणजे काय? गांडूळ वगैरे, म्हणजे असे असतात, वलय असतात त्याच्याभोवती, त्यांच्यामध्ये आढळतात. नंतर काही प्राण्यांमध्ये सत्य देहगुहा आढळते, तर काही प्राण्यांमध्ये देहगुहा नसतेच. तर काही याच्यामध्ये त्यांच्यामध्ये असं वाटतं की पोकळी आहे, पण ती तशी नसते. त्याला म्हणायचं फसवी देहगुहा. असे प्रकार याच्यामध्ये आढळतात. आणि शेवटचा जो प्रकार आहे त्याला म्हणायचं खंडीभवन. खंडीभवन म्हणजे काय? की शरीराचे असे खंड पडलेले असतात. खंड म्हणजे काय? भाग. म्हणजे आता समजा गांडूळ घेतला तर गांडुळाच्या बघा वर असे वलय केलेले वलय असतात, वलय, आणि त्यामुळे त्याच्या शरीराचे असे छोटे छोटे असे भाग पडलेले असतात. त्याला खंडीभवन असे म्हणतात. आपण विटागरची पंचसृष्टी पाहिली. तर आता आपण प्राणी संघाविषयी माहिती घेऊया. सर्वात प्रथम आपण बघूया रंध्रीय प्राणी संघ. विद्यार्थ्यांनो, आपण नावावरूनच त्याची वैशिष्ट्ये लक्षात ठेवूया. रंध्रीय म्हणजे असंख्य छिद्रे. त्या प्राण्यावर असंख्य छिद्रे असतात. त्यांना ऑस्ट्रिया किंवा ऑस्क्युला असं म्हणतात. समुद्रात हे प्राणी समुद्रात किंवा गोड्या पाण्यात आढळतात. यांचं शरीर असममित असतं. शरीरामध्ये कॉलर पेशी असतात. हे या प्राण्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि ह्या कॉलर पेशीमुळेच याच्या मदतीनेच पाण्याला ते आपल्या शरीरामधून प्रवाहित करू शकतात. हे प्रचलन करू शकत नाहीत, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकत नाही, कारण ते धरतीशी संलग्न असतात, चिटकलेले असतात. आणि यांचं प्रजनन हे मुकुलायन पद्धतीने होतं. मुकुलायन म्हणजे मुकुल म्हणजे एक आपण त्याला म्हणतो की कळी येणं किंवा एक फुगवटा येणं, आणि ते फुटून त्याच्यासारखेच दुसरं पद्धत त्याचाच प्रसार होणं, असं अलैंगिक पद्धत आहे मुकुलायन. त्या पद्धतीनेच याचं प्रजनन होतं. आणि दुसरं आपण बघणार आहोत प्राणीसंघ सिलेंटेराटा. या प्राणीसंघातील जे प्राणी असतात ना, त्यांचा आकार छत्रीसारखा असतो. सिलेंटेराटा म्हणजे छत्रीसारखा असं, म्हणजे असे त्याला शुंडके असतात बाहेर. याचं आपण एक उदाहरण तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे बघा त्यांनी. आपण याचं उदाहरण जलब्याल बघितलंय बघा. त्याला असं शुंडके असतात. त्याचा आकार ह्या ज्या संघातील प्राण्यांचा आकार हा छत्रीसारखा असतो. नंतर हे दंडाकृती असतात आणि बहुशुंडक, त्याच्या मुखावर अनेक शुंडके असतात. आणि त्या शुंडकांचा वापर करून ते अन्न जवळ आलं की त्या बरोबर त्या भक्ष्याला त्या शुंडकांच्या साहाय्याने पकडतात आणि शरीरामध्ये घेतात. नंतर ते समुद्रामध्ये आढळतात. याचा जो अक्ष असतो हा सममित किंवा द्विस्तरीय असतो. तिसरा जो प्राणीसंघ आहे हा आहे चपटेकृमी. याचा आकार कसा असतो? एकदम पट्टीसारखा, पानासारखा चपटा आणि एकदम सडपातळ असतो. हे परजीवी असतात. नंतर देह गुहाहीन, याच्यामध्ये जी गुहा असते की नाही, आपण मगाशी बघितलं देह गुहा, ती नसते यांच्यामध्ये. हे द्विपार्श्व सममित असतात. जर यांचा मधोमध असं जर अक्ष टाकला तर दोन भाग होतात. हे उभयलिंगी असतात. याचं उदाहरण आहे लिव्हर फ्लुक. आणि हे आहे उभयलिंगी, म्हणजे दोन्ही लिंग हे एकाच प्राण्यामध्ये आढळतात. आणि नंतरचा आपण प्राणीसंघ आहे गोलकृमी. गोलकृमी म्हणजे पोटातील जंत कसे असे पांढरे आणि लांबट असतात. हे एकदम बारीक धाग्यासारखे असतात.
असतात, असं प्रचंड असंख्य संख्यांनी असतात. ते दंडगोलाकृती असतात, अंतरपरजीवी असतात. म्हणजे ते स्वतः अन्न तयार करत नाही, दुसऱ्यांच्या अन्नावर जगणारे असतात. आभासी देवगुह असते, वाटतं आतमध्ये पोकळी आहे पण ती पोकळी नसते. हे अखंडित असतात, त्यांच्यावर काही खंड वगैरे काहीही नसतात आणि हे एकलिंगी असतात. आणि याचं उदाहरण आहे पोटातील जंत. आणि शेवटचा प्राणीसंघ आहे 5वा, तो आहे वलई. वलई म्हणजे ज्याच्यावर खंड असतात, म्हणजे गांडूळ. उदाहरण कोणतं आहे? गांडूळ. तर गांडूळ बघितलं असेल तुम्ही, तर गांडुळाच्या वर असे सगळे वलय वलय असतात. तर आणि ते गांडूळ कसे असतात? लांबट असतात, दंडाकृती असतात, ते बाह्य परजीवी असतात. नंतर ते समुद्रात इकडे तिकडे आढळतात. त्यांची सममिती ही द्विपार्श्व असते आणि ते उभयलिंगी असतात किंवा एकलिंगी असतात. म्हणजे एक लिंगाचे असतात किंवा दोन्ही लिंग एकाच याच्यात असतात, त्याला म्हणतात उभयलिंगी. अशा प्रकारे हा वलयी प्राणीसंघ आहे. रंध्रीय प्राणीसंघ याचं उदाहरण आहे स्पॉन्जिला. सिलेंटेरेटा प्राणीसंघ त्याचं उदाहरण आहे जलव्याल. चपट्या कृमीचा संघ याचं उदाहरण आहे लिव्हर फ्लूक. गोलकृमी या प्राणीसंघाचं उदाहरण आहे पोटातील जंत. वलयी प्राणीसंघाचं उदाहरण आहे गांडूळ.